नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या युट्यूब चॅनल वरती. देवाची हाक. एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. गावाच्या टोकाला त्याचं छोटस मातीचं घर होतं. घरात त्याची आई, पत्नी जानकी आणि 8 वर्षाचा मुलगा माधव असे तिघ होते. गणेश गरीब होता, पण त्याच्या मनात देवासाठी अपार श्रद्धा होती. गावापासून थोडं दूर एक जुनं छोटस मंदिर होतं. त्या मंदिरात तो रोज पहाटे जायचा. मंदिरातल्या देवासमोर हात जोडून तो नेहमी प्रार्थना करायचा. देवा, माझ्या घरात पैसा नको, पण माझ्या कुटुंबावर तुझी कृपा कायम ठेव. गावातील लोक त्याची श्रद्धा पाहून त्याला वेडा म्हणायचे. अरे गणेशा, देवाला एवढं काय मागतोयस? स्वतःच्या हाताने काम कर. देव कधी कुणाला भाकरी देतो का? गणेश फक्त हसायचा. देव भाकरी हातात देईलच असं नाही, पण भाकरी मिळवण्यासाठी ताकद नक्की देतो. त्याचे हे उत्तर ऐकून लोक हसायचे. पण एक वर्ष गावावर भयंकर संकट आलं. पाऊस पडेनासा झाला, शेतं कोरडी पडली, विहीर आटल्या, जनावरांसाठी चारा उरला नाही. गावातील श्रीमंत लोकांनी आपला धान्यसाठा बंद करून ठेवला. गणेशच्या शेतातही काहीच उरलं नाही. घरातले धान्याचे शेवटचे पोते संपले. एका रात्री जानकीचे रिकामी भांडी पाहिली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. गणेशा, उद्या मुलाला काय खायला देणार? गणेश काहीच बोलला नाही. त्याने गावामधले पाहिलं. मुलगा शांतपणे झोपला होता. गणेश उठला, देवासमोर बसला आणि हात जोडले. देवा, आज माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. ना फुलं आहेत, ना नैवेद्य, पण माझा विश्वास अजूनही तुझ्यावर आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या लेकराला उपाशी ठेवू नकोस. त्या रात्री गणेश झोपला आणि त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं. त्याला मंदिरात दिसलं. मंदिरात एक वृद्ध साधू उभा होता. साधूने गणेशकडे पाहून म्हटलं, उद्या सूर्योदयापूर्वी नदीकाठी जा. तिथे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण लक्षात ठेव, जे मिळेल ते फक्त स्वतःसाठी वापरू नकोस. गणेश दचकून जागा झाला. पहाट झाली होती. त्याने स्वप्नाचा विचार केला. हे फक्त स्वप्न असेल, पण मनातून एक आवाज आला, जा. गणेश नदीकाठी पोहोचला. नदी जवळजवळ कोरडी पडली होती. त्याने आजूबाजूला पाहिलं. अचानक त्याला एका दगडाजवळ मातीमध्ये काहीतरी चमकलं असल्याचं दिसलं. त्याने माती बाजूला केली. तिथे एक जुनी लोखंडी पेटी होती. गणेशच्या हातपायांना थरकाप झाला. त्याने पेटी उघडली. आत काही जुनी सोन्याची नाणी होती. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या घराची परिस्थिती आली. यामुळे माझं घर वाचू शकतं. पण लगेच त्याला स्वप्नातली साधूची शब्द आठवले. फक्त स्वतःसाठी वापरू नकोस. गणेशने पेटी उचलली आणि थेट गावाच्या मंदिरात गेल्या. त्याने देवासमोर पेटी ठेवली. देवा, हे माझं नाही, तू मला दिलंय, म्हणजे यामागे तुझी काही इच्छा असेल. त्या दिवशी गणेशने गावातील सर्वात गरीब कुटुंबांसाठी धान्य विकत घेतलं. त्याच्या घरात चूल पेटली नव्हती. त्यांच्या घरात चूल ज्यांच्या मुलांना 2 दिवसापासून अन्न मिळालं नव्हतं, त्यांना जेवण मिळालं. पण गणेशने स्वतःसाठी फारसं काही घेतलं नाही. ही बातमी गावभर पसरली. सगळे आश्चर्यचकित झाले. गावाचा श्रीमंत सावकार भाऊसाहेब गणेशकडे आला. गणेशा, तुला एवढं धन कुठून मिळालं? गणेश शांत राहिला. देवाने दिलं. भाऊसाहेब हसला. देवाने? मला दाखवतो देव. गणेश म्हणाला, ज्याला श्रद्धा असते त्याला देव दिसण्यासाठी डोळ्यांची गरज नसते. भाऊसाहेबच्या मनात मात्र लोभ निर्माण झाला. त्याला वाटलं, गणेशकडे जर एवढं धन आलं असेल तर नक्कीच अजून धन कुठेतरी लपवलेलं असणार. त्या रात्री भाऊसाहेबने गणेशचा पाठलाग केला. मंदिरात गेला. त्याने देवासमोर हात जोडले. देवा, आज गावातील लोकांची भूक भागली, पण माझ्या मनात एक भीती आहे. हे धन कुठून आलं हे मला कळलं नाही. जर माझी परीक्षा असेल तर मला योग्य मार्ग दाखव. मंदिरात अचानक घंटा वाजली. गणेश दचकला. त्याने मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. मग त्याला मंदिराच्या कोपऱ्यात तोच वृद्ध साधू दिसला. गणेशा, गणेशने नमस्कार केला. महाराज, तुम्ही कोण? साधू हसला. तू ज्याच्यावर विश्वास ठेवतोस त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेव. एवढं बोलून साधू मंदिरातून बाहेर गेला. गणेश त्याच्या मागे धावला, पण बाहेर गेल्यावर साधू कुठेच दिसला नाही. त्या रात्री गणेशला एक गोष्ट समजली. ही साधी घटना नव्हती. देव त्याची परीक्षा घेत होता. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. दुसऱ्या दिवशी गावात अचानक बातमी आली. नदीच्या पलीकडच्या डोंगरावर मोठा भूस्खलन झाला होता. गावाकडे येणारा रस्ता बंद झाला. गावातील पाण्याचा एकमेव उरलेला स्रोतही मातीखाली गेला.
लोक घाबरले. गणेश मंदिरात गेला तेव्हा आता काय करू? तेवढ्यात त्याला मंदिराच्या भिंतीवर एक जुना शिलालेख दिसला. त्यावर लिहिलं होतं, जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग निर्माण होतो. गणेशने गावकऱ्यांना एकत्र केलं. आपण हार मानायची नाही. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला जुनी विहीर आहे. आपण तिथे जाण्यासाठी रस्ता तयार करू. लोकांनी काम सुरू केलं. 5 दिवस रात्र मेहनत घेतली. काही दिवसांनी त्यांना जुन्या विहिरीचा मार्ग सापडला. विहिरीत पाणी होतं. गाव वाचलं. लोकांना जाणवलं की संकटातून त्यांना बाहेर काढणारी गोष्ट फक्त संपत्ती नव्हती, तर एकमेकांवरचा विश्वास आणि गणेशची श्रद्धा होती. भाऊसाहेब मात्र अजूनही लोभात अडकला होता. त्याने एक रात्र गणेशच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण घरात शिरताच त्याला मंदिरातील घंटांचा आवाज ऐकू आला. तो घाबरला. समोर अंधारात एक वृद्ध साधू उभा होता. साधू म्हणाला, ज्याला मिळालेलं देवाचं दान वाटून देता येत नाही, त्याच्याकडे असलेले धनही त्याला सुख देत नाही. भाऊसाहेबाच्या अंगावर काटा आला. तुम्ही कोण? साधू म्हणाला, ज्याला तू आयुष्यभर शोधत होतास. तो तुझ्या बाहेर नव्हता, तुझ्या मनात होता. भाऊसाहेब खाली बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. मी चूक केली. साधूने त्याला क्षमा मागण्यास सांगितली. सकाळी भाऊसाहेब गणेशच्या घरी गेला. त्याने गणेशच्या पायावर डोकं ठेवलं. मला माफ कर. गणेशने त्याला उठवलं. माझ्याकडे माफी मागू नका, देवाकडे मागा. त्या दिवसापासून भाऊसाहेब बदलला. त्याने आपल्या धान्याची कोठारे गावासाठी खुली केली. गावातील गरीब मुलांसाठी शाळा सुरू केली. मंदिराची दुरुस्ती केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या मनातला अहंकार संपला. काही महिन्यांनी गावात मुसळधार पाऊस पडला. कोरडी शेती हिरवीगार झाली. गणेशच्या शेतात भरघोस पीक आलं. एके दिवशी गणेश पुन्हा मंदिरात गेला. देवासमोर बसून तो म्हणाला, देवा, त्या दिवशी तू मला धन दिलंस, पण आज मला समजलं, खरी संपत्ती धन नव्हती. त्याने डोळे मिटले. खरी संपत्ती म्हणजे तुझ्यावरचा विश्वास, माणुसकी आणि दुसऱ्याच्या दुःखात उभं राहण्याची ताकद. अचानक मंदिरात मंद वारा वाहू लागला. समोरचा दिवा तेजाने पेटला. गणेशने डोळे उघडले. त्याला क्षणभर त्या दिव्याच्या प्रकाशात तोच वृद्ध माणूस दिसू लागला. साधू हसत होता. गणेशने हात जोडले. देवा, पुढच्याच क्षणी मंदिरात पुन्हा शांत झालं. साधू गायब झाला होता, पण मंदिरातील घंटा आपोआप वाजत होती. गणेशच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला जाणवलं, देव नेहमी चमत्कार करून आपली ओळख देत नाही. कधी तो एखाद्या गरीबाच्या रूपाने भेटतो, कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या मदतीच्या रूपाने, कधी आपल्या आईच्या आशीर्वादात असतो आणि कधी संकटाच्या वेळी मनात येणाऱ्या एका छोट्याशा ध्येयाच्या रूपात असतो. त्या दिवसानंतर गणेशची एक सवय कायम राहिली. तो रोज मंदिरात जायचा, पण आता तो देवाकडे काही मागत नव्हता. तो फक्त म्हणायचा, देवा, माझ्या हातून आज कुणाचं भलं होऊ दे. आणि गावातील लोकही हळूहळू तीच प्रार्थना करू लागले. कारण त्यांना एक गोष्ट समजली होती, देवावर विश्वास ठेवणाऱ्यांची परीक्षा नक्की होते, पण त्या परीक्षेत देव त्याला एकटं कधीच पडू देत नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी श्रद्धा सोडू नका. देवाकडे फक्त स्वतःसाठी मागण्यापेक्षा माझ्या हातून दुसऱ्याचं भलं होऊ दे अशी प्रार्थना करा. कारण देव कधी आपल्या प्रार्थनेचं उत्तर थेट देत नाही. कधी कधी ते आपल्यालाच दुसऱ्याच्या प्रार्थनेचं उत्तर बनवतो. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.